काही मुद्द्याची चर्चा आपण करू. ठीक आहे. लक्षवेधी दुसरी सत्यजित तांबे. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, वारंवार या सभागृहामध्ये हा प्रश्न म्हणजे प्रत्येक अधिवेशनातच जवळजवळ मांडण्याचा प्रयत्न सातत्याने मी करतोय. समृद्धीने येता आणि समृद्धीवर प्रश्न विचार. म्हणजे समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे हा आपल्या महाराष्ट्राला या अलीकडच्या काळात झालेला एक सर्वोत्तम असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे असं मी मानतो. आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी अतिशय चांगली अशी दूरदृष्टी मांडली आणि तो प्रत्यक्षात पण आला. आता त्या रस्त्यावरून जात असताना अशी परिस्थिती आहे की समृद्धी महामार्ग म्हणजे एस-एल वर्ड सारखा असा उड्या मारत मारत गाड्या जातात अशी परिस्थिती त्या समृद्धी महामार्गाची झालेली आहे. आणि म्हणजे व्हायब्रेटर लावले की काय त्या रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आहे. इतक्या बोगस क्वालिटीचा रस्ता खऱ्या अर्थाने तो झालेला आहे. जरी ते आता क्वालिटीवरची आजची लक्षवेधी नाही आहे म्हणून मी त्याच्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, परंतु सभापती महोदय, या समृद्धी महामार्गामध्ये उत्तर महाराष्ट्रावर एक फार मोठा अन्याय झालेला आहे. नाशिकच्या लोकांना इगतपुरीला जावं लागतं, डबल टोल भरावा लागतो. इगतपुरीचाही टोल नॅशनल हायवेचा भरायचा, समृद्धीचाही टोल भरायचा आणि परत त्याच्यानंतर खाली कसारा घाट उतरून खालपर्यंत जायचं. आज तशीच परिस्थिती धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय. तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, त्याचं काम चालू आहे असं आपण उत्तरामध्ये दिलेलं आहे मंत्री महोदय. पण आपलं उत्तर जे आहे ते सगळं नॅशनल हायवेचंच उत्तर आपण दिलं आहे असं मला दिसतंय. याच्यात MSRDC म्हणून जो प्रश्न आम्ही विचारला आहे त्या बाबतीत काहीच उत्तर दिलं आहे असं मी मानणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नाशिकच्या लोकांना, नाशिकच्या जनतेला समृद्धी महामार्गावर जाताना 2 टोल भरावा लागत आहेत. त्याला कनेक्टर 500 कोटी रुपये खर्च करून त्याला कनेक्टर आपण ठरवला होता, तो रद्द केला आणि आता त्यांना भरवीरला जावं लागतंय किंवा इगतपुरीला जावं लागतंय. त्याच्यासाठी त्यांना डबल टोल द्यावा लागतोय. तर त्याच्यामध्ये त्यांना टोल माफी तुम्ही देणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जो धुळे, जळगाव, नंदुरबार मधले जे लोक आहेत ज्यांना आज या समृद्धीचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही, या लोकांसाठी नीट बसा सरळ. या लोकांसाठी आपण मुंबई आग्रा हायवे जो आहे त्या मुंबई आग्रा हायवेवरून मालेगाव पासून म्हणजे जो नगर मनमाड नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेच्या परिसरामध्ये आपण काही ॲक्सेस कंट्रोल रोड देऊन कोपरगाव पर्यंतची कनेक्टिव्हिटी त्याची जोडून देणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न माझा, संभाजीनगर पासून ते जळगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे अजंठा मार्गे, त्या रस्त्याचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे, सिल्लोड असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये अद्यापही काम झालेलं नाही. ट्रॅफिकची फार मोठी अडचण आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण काही पुढाकार घेऊन नाहीच्या अधिकाऱ्यांशी म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहात का, हा तिसरा प्रश्न. हा माझा स्पेसिफिक 3 प्रश्न आपल्याला मंत्री महोदय आहेत. चला मंत्री महोदय बोला. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा निश्चितच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशासाठी समृद्धी आणणारा महामार्ग आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि सुरुवातीला आपण जे सांगितलं की काही ठिकाणी रस्त्यामध्ये चढ उतार जाणवतात, त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनाच त्याची दुरुस्ती करायला लावलेली आहे. आपला पहिला प्रश्न होता की नाशिकवरून ज्या लोकांना मुंबईकडे जायचं आहे त्यांना समृद्धीवरती डबल टॅक्स भरावा लागतो, परंतु असं नाही आहे सभापती महोदया. कारण की नाशिक वरून आपल्याला मुंबईकडे येणाऱ्या ज्या नॅशनल हायवेनी जर आपण आलो तर तो टोल त्यांना भरावा लागतो. जिथून समृद्धीवरती आपण समृद्धी महामार्गावरती आलात तर समृद्धी ज्या ठिकाणून आपण समृद्धीच्या
जो इंटरचेंज आहे तिथून आपण मुंबईकडे यायला निघाला तर 2 रुपये पर किलोमीटरचाच आपल्याकडनं टोल आकारण्यात येतो. त्यामुळे असं डबल टोल आपल्याला भरावा लागतो असं नाही होत. आणि नाशिककरांना समृद्धीवरती चढण्यासाठी केवळ 30 ते 50 किलोमीटरचाच प्रवास करावा लागतो, 30 किलोमीटर्स हार्डली. त्याच्यामुळे असा खूप काही मोठा नॅशनल हायवेवरून प्रवास करून समृद्धीला लागणं ही काही कठीण नाही आहे. आणि तिसरा प्रश्न आपण विचारला की खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांना समृद्धीशी कनेक्ट करण्यासाठी तर आपण छत्रपती संभाजीनगर ते जळगावसाठी एक नवीन खानदेश एक्सप्रेस हा जो समृद्धीला कनेक्ट होतोय असा 105 किलोमीटरचा DPR बनवलेला आहे आणि लवकरच त्याचं सुद्धा काम करण्यात येईल. आणि नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा ह्यांना समृद्धीला जोडण्यासाठी आपण 5 ठिकाणी कनेक्टर दिलेले आहेत, इंटरचेंज दिलेले आहेत. त्यामुळे ॲक्सिस कंट्रोल महामार्गावरती 5 ठिकाणून ह्या अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोक समृद्धीवरती येऊ शकतात असं काही. त्यामुळे आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं मला वाटतं नियोजन केलेलं आहे. तरी आणखीन काही आपल्या सूचना असतील त्या सुद्धा आपण सकारात्मक एक मिनिट त्याच्यावरती थांबले सुद्धा काम साहेब, करू. दराड्यांना विचारू दे ना. दराडेचे प्रश्न विचार. बरं फोनवर बोलताना निदान हळू बोलाव. हां, धन्यवाद सभापती मॅम. किती मोठ्याने बोलताय, सगळ्यांना ऐकू येते. नगर मनमाड रोड सगळ्यांना ऐकू येत आहे. हा येवल्यावरून जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, येवल्याची लोकसंख्या साधारणतः 1 लाख एवढी झालेली आहे. येवला हे शहर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. येवला शहरामध्ये रेकॉर्डर घेऊ नका आता. तात्या प्रॉब्लेम टोपेंचा होईल. जन्म झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा झालेली, धर्मांतराची घोषणा झालेली आणि ब्रिटिश काळापासून हे व्यापाऱ्यांचं गाव समजलं जातं. म्हणून येवला शहर अहिल्यानगर असो, संभाजीनगर असो, धुळा असो आणि नाशिक असो समान अंतरावर आहे. म्हणून येवल्याची लोकसंख्या बघता लिंक रोड होणं फार गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं, येवल्यामध्ये 2-2 तास ट्रॅफिक जाम असते. जवळच शाळा असल्यामुळे मुलांचे ॲक्सिडेंट होता. आत्तापर्यंत साधारणतः 50 आंदोलन झाले तरी शासनाने ह्या लिंक रस्त्याचं नियोजन केलं नाही. म्हणून माझा प्रश्न आहे, आता आपल्या उत्तरात म्हटलं आहे 4 पदरी रस्ता आपण धरलेला आहे, त्यात लिंक रोड करणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी जमीन हस्तगत करणार आहात का? त्या सन्माननीय सदस्यांनी जो मनमाड येवल्याच्या रिंग रोडची मागणी केली, लिंक रोडची मागणी केलेली आहे. तर हा येवला मनमाड शिर्डी हा रोड नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवेच्या अंतर्गत सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा सगळ्या तालुक्याच्या ठिकाणांना रिंग रोडसाठी गतिशक्तीच्या माध्यमातून निर्णय घेतलेले आहे. तरी देखील आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मानस आहेच की प्रत्येक तालुक्याची ठिकाणं हे नॅशनल हायवे किंवा समृद्धीसारख्या महामार्गाशी जोडले गेले पाहिजे, जेणेकरून 6 ते 7 तासामध्ये मुंबई पर्यंत आपण पोहोचू शकलो पाहिजे. तर आपली जी मागणी आहे ती रास्त आहे, त्याच्यावरती सुद्धा आम्ही सकारात्मक विचार करू. ठीक आहे. सन्मान्य भाई जगताप. समृद्धी महामार्ग आणि खऱ्या अर्थाने ह्या राज्याला समृद्धी प्राप्त करून देणारा महामार्ग असा त्याचा आपण सुरुवातीला उल्लेख सुद्धा केला आणि तो लौकिक सुद्धा त्याचा तसा पद्धतीने झालेला आहे, चांगला आहे. आता कोणताही महामार्ग जेव्हा अशा पद्धतीचे बनतात तेव्हा त्याचे निकष असतात, आहेतच. नॅशनल हायवेचे निकष आहेत, तेच निकष आपण यांना सुद्धा लावतो. आत्ता आपल्या उत्तरामध्ये आपण म्हणताना त्यांनी त्यांच्या प्रश्नाचा तो एक भाग होता की तिकडे उडत जाते असं वाटतं. म्हणजे त्या कंप्लेंट आहेत आणि त्याच्याने ते उडत जाण्यात त्याच्यापेक्षा त्या ॲक्सिडेंट जे होतात आहेत समृद्धी महामार्गावर इतके ॲक्सिडेंट होतात आहेत. आपण प्रत्येक वेळेला उत्तरं देतोय हा भाग वेगळा, परंतु आपण आपल्या उत्तरामध्ये म्हणालात की त्याचं काम म्हणजे ते निकृष्ट दर्जाचं असेल, अयोग्य असेल, टेक्निकली बरोबर नसेल, जसं काय असेल ते त्याच कॉन्ट्रॅक्टराकडनं आम्ही करून घेऊ किंवा त्याला सांगितलं असं आपण उत्तरात म्हणाला. परंतु पहिला प्रश्न असा राहील, अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम करणारा तो कॉन्ट्रॅक्टर किंवा टेक्निकली बरोबर नसणारा, कारण
ऊन पाऊस हे सगळं आपल्या राज्यात तसंच्या तसंच आहे की बाकी रोड होतातच आहेत ना. मग समृद्धी मार्गाचं इतकं राज्याच्या दृष्टीने आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावर अशा पद्धतीने खराब किंवा अयोग्य काम करणाऱ्या कंत्राटदारावर काय तुम्ही कारवाई करणार आहात? प्रश्न तिथेच थांबणार नाही ना, कारण हे बाकीचे सुद्धा आता कनेक्टर जे आपण म्हणतोय ते सगळे आता कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे. ते चांगलं आहे एका अर्थाने, कारण ऑस्फॉल्टिंग आपल्याकडे फारसं चालत नाही सगळ्या वातावरणामुळे. परंतु ज्या समृद्धी मार्गावर आपण आज चर्चा करतोय किंवा ज्याच्याबद्दल हा प्रश्न निर्माण झाला आहे, अयोग्यरित्या केलेल्या कामाचं तुम्ही योग्य करायला त्याला सांगत आहात हे तिथपर्यंत तर ठीक आहे, परंतु त्याने अयोग्य केलंय. आपल्याला सगळ्यात पहिला मोठा महामार्ग झाला तो मुंबई पुणे, आपल्याला माहिती आहे. आजही तिथे जर पाहिलं आपण तर काही ठराविक पॅच सोडले तर आजही तो तसा मजबूत आहे. त्याला कालावधी लागतो 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. समृद्धीला तर अजून 2-3च वर्ष झालीत. म्हणून अशा पद्धतीने अयोग्य काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आपण काय कारवाई करणार? सभापती महोदया, सन्मान्य सदस्यांनी हो जो मुद्दा सांगितला की काही पॅचेसवर झटका आपल्याला लागतात, तर तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर तर त्याच्याच पैशातून तो करतंय, तरी देखील त्याचा जर दर्जा चुकीचा असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आणि आपण जो म्हणलात की समृद्धी महामार्गावरती जास्त ॲक्सिडेंट्स होतात, तर असं नाही आहे, कारण की तो ज्या स्टँडर्डचा महामार्ग आपण बनवलेला आहे त्या स्टँडर्डची वाहनं किंवा काही ड्रायव्हर्सच्या चुकीमुळे जे ॲक्सिडेंट झालेले आहेत ते आहेत. आणि तरी देखील आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना लक्षात घेता यापुढे अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरकडनं हलगर्जीपणा होणार नाही किंवा तर त्यानुसारच हे त्यांच्याच खर्चातून त्यांना हे जे काही ज्या पॅचेसमध्ये चढ उतार वाटतात किंवा असे झटके लागतात त्यांना ते दुरुस्त करायला सांगितलेलं आहे. त्याला निकष आहेत. तो किती कालावधी त्याचा निदान त्याची ड्युरेबिलिटी ज्याला म्हणतो आपण त्याची त्या ठरलेल्या आहेत ना सगळ्या. नाही म्हणजे नॅशनल हायवेचं जे आहे त्याचे सगळे निकष ठरलेले आहेत. त्या निकषाप्रमाणे जर काम झालं नसेल, नाहीतर हे जम्पिंगचं काय निकष आहेत का? म्हणजे त्याने चुकीचं केलंय हे आपल्या समोर आलेलं आहे, मान्य करताय आपण, ते सगळ्यांनाच मान्य आहे ते. मग अशा अयोग्य काम केलेल्या कंत्राटदाराला परत एकदा तुम्ही तिथेच जर सांगणार असाल तर त्याला दंडित का करत नाही? तो दंडित झाला पाहिजे ना. 3च वर्ष झालेत समृद्धी महामार्गाला. 10 वर्षाने झालं असतं, 15 वर्षाने झालं असतं, आपण समजू शकतो. आणि आता पुढची तरी गॅरंटी काय? कारण हा 710 किलोमीटरचा मोठा महामार्ग आहे. मग अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला त्याला असंच हे करत राहणार का? नाही, तो आता रिपेअर कर म्हणजे मग नक्की काय आपण करायला निघालो? हा माझा प्रश्न होता. महामार्गाचं काम IRC मानांकनाप्रमाणे झालेलं आहे आणि त्याच्या निकषानुसार जो दंड अपेक्षित असेल तो दंड त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर लावण्यात येईल. मला असं वाटतं मी परब आणि तांब्यांना देते, पण मंत्री महोदया लक्षवेधी जी दिलेली आहे तर ती तांबे साहेबांनी समृद्धीचा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे त्या आधाराने दिली आहे. तर दुरुस्तीच्या बरोबर सातत्याने प्रश्न विचारतात सदस्य की आमची जी शहरं आहेत, नाशिक असेल, येवला असेल, कधीपर्यंत जोडली जातील? प्रस्तावित आहे बरोबर, पण त्याला किती काळ लागेल याचं काहीतरी तुमच्या उत्तरात पुढे सहभागी झालं तर ते समाविष्ट झालं तर चांगलं होईल. असं हा कुठल्या समृद्धी महामार्ग वरती सगळ्या जिल्ह्यांना जोडण्यासाठीचे जे आता येवल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी रिंग रोडची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आपण त्यांनी रिंग रोडसाठी जे आपण नवीन धोरण नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा की सगळी शहरं सगळे तालुका प्लेसेसला त्या शहरातून जे ट्रॅफिकमुळे कंजेशन होतं त्या ट्रॅफिकपासून मुक्तता व्हावी म्हणून रिंग रोड आपण बनवणार आहोत आणि ह्याचा सुद्धा लवकरच DPR
आपण बनवूया आणि नॅशनल हायवेकडून हे होणार आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करते की आपण गतिशक्तीच्या अंतर्गत येवल्याला रिंग रोड मिळावा म्हणून आपण गडकरी साहेबांना सुद्धा सांगितलं, तर आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना गतिशक्तीच्या माध्यमातून रिंग रोडसाठी प्रस्ताव तयार करणं चालू आहे. ठीक आहे. नाही, दराडे साहेब, तांबे साहेब, परब साहेब बोलतील, परब साहेबांनंतर तांबे बोलतील, त्याच्यानंतर हेमंत पाटील, मग तुम्ही परत शेवटी घेऊ आले. सभापती महोदय, भाई जगताप यांनी जो प्रश्न विचारला आहे तो अजूनही अनत्तरित आहे. भाई जगतापांचा प्रश्न अतिशय साधा आणि सोपा आहे. त्याच्यामध्ये आपण कुठलंही टेंडर देतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्याची टर्मशीट्स असते, त्याचा स्कोप असतो कामाचा, त्याचं काय व्हायोलेशन आहे ते असतं. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये पूर्णपणे त्याला लिहिलेलं असतं त्याने काय काय काम करायला पाहिजे, ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालं तर काय काय होऊ शकतं, ह्या ॲग्रीमेंटच्या व्हायोलेशनमुळे किती मृत्यू होतात, आणि मृत्यूचा आकडा समृद्धी महामार्गावरती फार मोठ्या प्रमाणात आहे. भाई जगतापांचा प्रश्न असा आहे की ज्यांनी व्हायोलेशन केलंय त्याला फक्त एवढं सांगणं बरोबर नाही की तुझ्या पैशाने तू परत दुरुस्त कर. मग त्याने व्हायोलेशन तर केलंय ना, त्याला दुरुस्त करायला लावणं म्हणजे थुकपट्टी आहे ही, की त्याला परत सांगायचं की बाबा खराब काम केलंयस परत बरोबर. खराब काम केलंच कसं त्याने, आणि जर केलं असेल तर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करणार का? ब्लॅकलिस्ट करणं हा त्याच्या त्या टेंडरमधला मेन जो क्लॉज आहे तो ब्लॅकलिस्टचा आहे. तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, आणि म्हणून ब्लॅकलिस्ट तुम्ही करणार का, नंबर एक. आणि अपघाताचं आपण जे सांगताय, समृद्धी महामार्ग एवढा मोठा आहे, या समृद्धी महामार्गावरती अपघाताचं एक प्रमुख मोठं कारण जे आहे ते त्या कुठलीही सुख सोयी सुविधा या समृद्धी महामार्गावरती आजही अधिकृत नाही आहेत. या 13 त्याची जी काय फूड कोर्ट्स, ही 13 फूड कोर्ट्स टेंडर अलॉट झालं होतं. कोणाकोणाच्या भांडणामध्ये ती थांबली, किती मारामाऱ्या झाल्या त्याच्यावरती किती लोक समृद्ध झाले, आणि आता काय झालंय, छोटे छोटे स्टॉल लागलेत त्या समृद्धी महामार्गावरती आणि त्याच्यावर तिकडे गाड्या थांबतात. तर हे जे काय फूड कोर्ट्स आहेत 13, ज्याच्यावरती टॉयलेटशी आता महिलांनी कुठे थांबायचं, 13 फूड सेंटर्स जी दिलेली आहेत, फूड हब दिलेले आहेत, फूड कोर्ट दिलेली आहेत, ती याच्यासाठीच दिली आहे की पेट्रोलसाठी आहे, जेवणासाठी आहे, टॉयलेटसाठी आहे, महिलांची व्यवस्था आहे, बाकी तिकडे अजून काही गोष्टी ज्या करायच्या त्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समृद्धी महामार्ग दिला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी अजून तुम्ही देत नाही आहात. तर माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जसं तुम्ही समृद्धी महामार्गाच्या टेंडरमध्ये जर कोणी व्हायोलेशन केलेलं असेल तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का, नंबर एक. आणि ज्या समृद्धी महामार्गाच्या मुळे तुम्ही मुंबई ते नागपूर हे सगळं जोडलेले शहरं, त्या शहरावरती प्रवास करणाऱ्या लोकांना सुखसोयीसाठी जी काही फूड कोर्ट्स आणखी बाकीच्या फॅसिलिटीज सेंटर ज्या दिल्या होत्या त्या किती दिवसात चालू करणार? सभापती महोदया, जर ह्या IRCच्या मानांकनाप्रमाणे काम केलेलं नसेल, त्यांनी व्हायोलेशन केलं असेल तर निश्चितच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या आपण सूचना देऊ. आणि फूड कोर्टसुद्धा आता ते अलॉट झालेले आहेत, 6 महिन्याच्या आत ते फूड कोर्ट उभं राहतील, अशा पद्धतीचे कामं चालू आहेत. ठीक आहे तांबेजी. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चुकीचं उत्तर आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की नाशिककरांना 2 टोल लागत नाही. आता नाशिककरांना इगतपुरीच्या टोल नाक्यावर नॅशनल हायवेचा टोल भरावा लागतो आणि समृद्धीच्या तुमचा 2 रुपये किलोमीटरचा वेगळा टोल भरावा लागतो. मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी 500 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन होऊन कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं, हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे. लँड ॲक्विजिशन झाली त्या रस्त्याचं तुम्ही करणार काय, ते उत्तर तुम्ही देत नाही. आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हे प्रश्न मांडतोय, परंतु त्याच्यावर काहीही कारवाई ही MSRDC करत नाहीये. मंत्री महोदय, आपलं उत्तर हे पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर या सभागृहाला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा बोलण्याचा रोख असा होता का नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय, म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाहीये, त्यांना लगेच समृद्धी मिळते रस्ता, अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता. याच्यातून खऱ्या अर्थाने हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण रोज आम्ही तिथं संघर्ष त्या समृद्धीवर चढताना आणि उतरताना करतोय.
मला स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आज मंत्री महोदय विचारायचा आहे. अनेक चर्चा झाली, क्वालिटीची बाबतीत झाली. आता परब साहेबांनी वेस्ट साईड अम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं, आपण सांगितलं 6 महिन्यात होईल. आजच NDTV आणि G24 तास आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिलेल्या आहेत. रस्त्यावर फळं विकणारे मुलं आणि ते फळं विकतायत रस्त्यावर, वेस्ट साईड अम्युनिटी नव्हे. आणि त्याच्यातून जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार तुम्ही धरणार आहे? म्हणजे आज आज सगळ्या TV चॅनलवर सकाळपासून ती बातमी चालू आहे. त्याच्यावर आपण काही कारवाई करणार आहात का? आणि ज्या पद्धतीने नाशिककरांना कनेक्टर नाही, 2 टोल भरावा लागतायत, NHIचा टोल माफ करण्याचा अधिकार MSRDCला नाही, निदान MSRDCचा जो समृद्धीचा टोल आहे तो तरी नाशिककरांना माफ तुम्ही करणार आहात का? हा जो समृद्धी महामार्ग आहे कुठल्याही जिल्ह्याच्या किंवा शहराच्या नजीकपासून जात नाही आहे, की नाशिककरांना नाशिकच्याच मधून समृद्धी महामार्ग नाही, उलट शहर एवढं विस्तारल्या जात आहे. आणि आता आपण रिंग रोड सुद्धा नाशिक शहराला बनवतोय, ज्या रिंग रोडच्या माध्यमातून आपण 20 ते 30 किलोमीटरच्या आत समृद्धीला पोहोचू शकणार आहोत. आणि ज्या नाशिक इगतपुरी दरम्यान जे वाडीभरे पासून आपण कनेक्टर बनवणार होतो, त्याच्याऐवजी आता आपण तवा भरवीर पासून तो नवीन ॲक्सेस कंट्रोल रोड बनवत आहोत. आणि टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा हा डबल टोल भरल्या जात नाहीये, कारण की समृद्धीवरती ज्या ठिकाणून आपण समृद्धी वरती ॲक्सेस करतो तिथूनच आपल्या शेवटच्या ठिकाणापर्यंत टोल घेतला जातो. त्यामुळे डबल टोल हा घेतला जात नाहीये. आणि 500 करोडचे भूसंपादनही झालेले नाही, त्याच्यामुळे ते प्रस्तावित होते, फक्त झालेले नाही. आणि ज्या आपण फळ विक्रेत्या मुलांच्या बाबतीत आपण बोलतायत, ती माहिती मला आत्ताच मिळाली, त्याच्यावरती पूर्ण माहिती घेऊन आपण कडक अशा सूचना देऊ. पण ह्या समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी पेट्रोल पंप आणि स्नॅक सेंटर आज कार्यान्वित आहेत. आणि 13 ठिकाणी आपण फूड कोर्ट जे बनवणार आहोत ते टप्प्याटप्प्याने येत्या 2 वर्षामध्ये पूर्ण 13 पूर्ण होतील. त्याच्यामुळे हाही प्रश्न सुटणार आहे. हेमंत पाटील. महोदय, नांदेड जालना असा हा रस्ता या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. याच्यासाठी नांदेडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन करण्यात आलेलं आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत त्याचा मोबदला देण्यात आलेला नाही आहे. तर त्यासाठी अनेकदा आंदोलनं पण झाली. या शेतकऱ्यांना मोबदला कधीपर्यंत मिळणार आहे याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. दुसरं की ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा रस्ता आहे, त्यांचा त्या सरदार सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासारखा मोठा पुतळा होणार म्हणून सुरुवातीला घोषणा झाली होती. आणि नागपूरला जवळपास 1 लाख स्क्वेअर फीटामध्ये ते सर्कल झालं. परंतु हा रस्ता चालू होऊन आता 3 वर्ष झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या पुतळ्याचं कुठलंही काम चालू झालेलं नाही आहे. तेव्हा ह्या पुतळ्याचं काम कधीपर्यंत चालू होणार याचंही उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. दुसरं, सत्यजित तांबे साहेबांनी जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. या रस्त्यावरून प्रवास करत असताना आम्ही नांदेडवरनं 4 तासामध्ये इथं आमनेपर्यंत येतो आणि आमने तो पुढचा जो प्रवास आहे तर किमान 4 तास आम्हाला मुंबईमध्ये शिरायला लागतात. म्हणजे जसं पूर्वी आम्हाला 8 तास लागायचे तसेच 8 तास लागत आहेत. तर आमने तर ठाण्यापर्यंतचा जो रस्ता आहे एका राजकीय पुढाऱ्याने तो घेतलेला आहे, तर तो आता त्यांना माहीत. तर त्याच्यामुळं अनेकदा याच्या संदर्भामध्ये प्रश्न पण आम्ही विचारले. ट्रॅफिक जाममध्ये सभापती महोदय, मी स्वतः साक्षीदार आहे की त्या ट्रॅफिक जाममध्ये पेशंट तडफडून त्या ॲम्ब्युलन्समध्ये मेला, परंतु अजूनही काही सुधारणा झालेली नाही आहे. आमने पुढची ही सुधारणा कधी होईल? आणि आपण जरा एकदा तिथले जे काही शौचालय आहेत, या शौचालयांची अवस्था अतिशय वाईट आहे. कोणी माणूस त्या शौचालयामध्ये जाऊ शकत नाही. मी स्वतः तिथं जातो आणि लेडीज टॉयलेटची तर अतिशय वाईट अवस्था आहे. तर यांची सुधारणा कधीपर्यंत होणार आहे? जे काही फूड मॉल्स आपण घोषणा करतात ते फूड मॉल्स अजूनपर्यंत झालेले नाहीत. छोट्या छोट्या टपऱ्या बसलेल्या आहेत, अतिशय अस्वच्छ घाणेरडं असं तिथं आहे. कुठल्याही प्रकारचं हायजिनिक काही ठेवलेलं नाही. तिथंच तळतात, तिथंच धुतात आणि तिथंच पदार्थ डिलिव्हर करतात. 100 किलोमीटर लोकांना खायला काही मिळत नाही. पेट्रोल संपलं तर 50 60 किलोमीटर पेट्रोल मिळत नाही. अनेक लोकांना डबे घेऊन पेट्रोल घेण्यासाठी जावं लागतं. तर ह्या सगळ्या सुविधा आपण किती दिवसामध्ये उपलब्ध करून देणार आहात? सभापती महोदया, सन्मान्य सदस्यांनी नांदेड जालना
समृद्धी महामार्गाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती आणि मागच्याच आठवड्यात त्याच्यावर निकाल लागलेला आहे. त्यामुळे 110 कोटी रुपये हा आपला नांदेड कलेक्टरांना वर्ग केलेले आहेत आणि ते लवकरच त्या शेतकऱ्यांना मिळून जातील. आणि दुसरा आपला विषय होता की नांदेडपासून आपण आमनेपर्यंत 4 तासामध्ये येताना पुढे वेळ लागतो. तर मागच्या ह्याच सभागृहामध्ये एक सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला होता. आपण वडपे ते ठाणे, आमने ते ठाणे हे 30 किलोमीटरचं अंतर आहे, पण तिथे शहरामध्ये येताना कंजेशन होतं म्हणून आपण ज्या कळवा ब्रिजचं काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल असं सांगितलं होतं, ते मागच्या आठवड्यात वाहतुकीसाठी तो पूल खुला करण्यात आलेला आहे. त्याबरोबर कशेळी पूल आणि वडपे पूल हा सुद्धा ह्या महिन्याच्या अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्याचबरोबर रेल्वे जे क्रॉसिंग आहे तर त्या रेल्वे उड्डाणपुलाचा सुद्धा पिंपळास इथलं रेल्वे उड्डाणपूल पण जून अखेर पूर्ण होईल आणि त्यामुळे ह्या जो वेळ लागतो की आमनेपासून मुंबईपर्यंत येण्यासाठी तो बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. आणि स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आपण एका हाऊसकीपिंग एजन्सीला हे नेमण्यात आलेले. यापुढे आपल्याला अशी अस्वच्छता त्या ठिकाणी दिसणार नाही. सन्माननीय प्रवीण दरेकर. सन्माननीय हेमंत पाटील यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरच आणखी पुढे मी बोलणार आहे की आमण्यापर्यंत त्या ठिकाणी लोक अगदी चांगला समृद्धीचा आनंद घेत येतात आणि तिथे आलो की आपण 2-2 तास एकाच ठिकाणी या ठिकाणी थांबावं लागतं आहे. आणि या संदर्भामध्ये तुमचा टाईम बाउंड काहीतरी प्रोग्राम असणं आवश्यक आहे. आणि आपण सांगितलं लवकरच कळवा ब्रिजचं होतं आहे, तर मला वाटतं याचं कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय आहे ते सगळं आपण तपासून घ्या. परंतु हा रोड जर झाला नाही, अजून जर 2-4 वर्ष गेली तर त्याचा समृद्धीचा आनंदच मिळणार नाही. तोपर्यंत समृद्धी खराब व्हायला नको. त्याच्यामुळे मला वाटतं त्या संदर्भात एक टाईम बाउंड अशा प्रकारची भूमिका आपण घेऊन या ठिकाणी आश्वस्त करावं. कारण आमण्याला सगळे लोक परेशान होतात, मुंबई ठाण्यात येणारी लोक. हा एक प्रश्न आहे, या संदर्भात काय करणार. दुसरं सभापतीमध्ये आपण याच्यात सांगितलं मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी इगतपुरी येथे इंटरचेंज आहे आणि आमने इंटरचेंजवरून ठाणे मुंबई JNPTकडे कनेक्टिव्हिटी आहे. तर या संदर्भामध्ये काय स्टेटस आहे त्या संदर्भात ही माहिती पाहिजे. आणि सभापतीमध्ये मुद्दाम मी आवर्जून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आणि कामाचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो की त्या आमण्यामध्ये आम्ही भिवंडीवरून येत होतो आणि तिथे ट्रॅफिक जाम झाली. मंत्री महोदय त्याच वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी MSIDCचे MD जे आहेत त्यांना गायकवाडनं फोन केला आणि सांगितलं इथून डायरेक्ट बोरिवलीकडून कनेक्टिव्हिटी कोस्टल रोडला काढा. म्हणजे मी या सभागृहात मुद्दाम याचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की झळ लागल्यानंतर जसं शरद पवार साहेबांनी कशेळी तुळशीच्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि तिकडून तो विनेराचा रस्ता निर्माण झाला, तर त्याही सूचना आपल्या MSIDCच्या MDना दिलेल्या आहेत की आमण्यापासून रिंगरूट मीरा भाईंदरच्या इकडून डायरेक्ट कोस्टल रोड जो जातो वर्सोयाकडून ते जोडण्यासंदर्भात सुद्धा DPR तयार करायला सांगितला होता किंवा मुवमेंट होती. त्या संदर्भात आपण तो विषय गतीनं पुढं न्यावा अशा प्रकारची विनंतीसुद्धा या ठिकाणी मी आहे. मुख्यमंत्री महोदयांची स्वतःची इच्छा आहे, तर तीही एक विनंती या निमित्तानं मी आपल्याकडे करतोय. सभापती महोदय, सन्मान्य प्रवीण भाऊंनी जो वडपे ठाणे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, तर हा विषय कळव्याचा जो ब्रिज तो मागच्या जानेवारीमध्ये पूर्ण होणार असं सांगितलं होतं आणि तो पूर्ण झालेला आहे. वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आलेला आहे. आणि राहिलेले कशेळी वडपे हे उड्डाणपूल आणि पिंपळास जो रेल्वे क्रॉसिंगच्यामुळे पूर्ण होणार आहे, तो आमने ते ठाणे हा रोड जून अखेर पूर्ण करण्यात येईल आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्या समृद्धीचा आनंद नागपूरपासून निघाल्यानंतर ठाण्यापर्यंत आपल्या सर्वांना घेता येईल. त्याचबरोबर छेडानगर, आनंदनगर, साकेत ते आमने ह्या भागात आपण उन्नत एक मार्ग प्रस्तावित केलेला आहे MMRDAच्या माध्यमातून. तो पुन्हा रोड झाल्यानंतर मुंबईपर्यंत येण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ कमी लागणार आहे. आणि खारघर ते आमने या रस्त्याचं सुद्धा सर्वेक्षण सुरू आहे, जे
त्यामुळे हे सगळे रस्ते पूर्ण झाल्यानंतर आणि जून अखेरीस हा आपला मुख्य प्रवीण भाऊ ठाणे ते आमने हा रस्ता जून अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. बरं आता हे पहा 20 मिनटं आपली एक लक्षवेधी चालणं नाही नाही पाटील साहेब मी परवानगी दिलेली नाही आहे. आपली 20 मिनटं लक्षवेधी चालणं अपेक्षित असतं, पण 30 मिनटं झालेली आहेत. ऐका त्याच्या आधी खडसे साहेबांनी हात वर केलेला आहे. काय होतं माहिती आहे का, लक्षवेधी महत्त्वाची आहे. उत्तरही मंत्री महोदय त्यांना जे काही माहिती आहे ती व्यवस्थित सांगतायत सगळी. अशा वेळेला आता किती वेळा विचारत राहायचं. आता खडसे साहेब आजच आलेत, परत त्यांना वाटेल बाबा मी बोलायला देत नाही, त्यांना बोलायला देते मी. आता परत हेमंत पाटील काय परत देते तुम्हाला. खडसे साहेब बोला तुम्ही, चला. पण प्रश्न म्हणजे प्रश्नच घ्या. एका मिनिट अर्ध्या मिनिटात. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री जळगावला आले असताना म्हणजे आता अलीकडच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जळगाव ते संभाजीनगर हा 6 पदरी रस्ता आम्ही करून देऊ, म्हणजे समृद्धीला त्या मार्गानं जोडता येईल. तर असं काही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे का? असेल तर किती दिवसामध्ये मंजुरी होईल? माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा जी आहे त्याची अंमलबजावणी आपण करणार आहात का? सभापती महोदया, सन्मान्य नाथाभाऊंनी जो प्रश्न सांगितला आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा घोषणा केलेली आहे, तर जळगाव ते संभाजीनगर हा 105 किलोमीटरचा आपण खानदेश एक्सप्रेस हा समृद्धीला जोडणारा 105 किलोमीटरचा रस्त्याचं DPR बनवणं चालू आहे आणि ते DPR झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल. तर हेमंत पाटील विचारा. शेवटचा प्रश्न महोदय, खूप झाला. ज्यांच्या नावाने हा रस्ता बनलेला आहे त्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा होणार अशी घोषणा झाली होती, परंतु 3 वर्ष होऊ नये अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. माझी विनंती आहे की किती दिवसामध्ये हा पुतळा उभा करणार? पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी काही बोलू शकेल. त्यामुळे सन्मान्य सदस्यांना पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याला सन्मान्य सदस्यांना कळवेल. नाही मेघनाताई, हा फक्त एका फक्त सदस्याचा प्रश्न नाही आहे. तर सरकारकडून आता अधिवेशन चालू आहे, तर तुम्ही 8 दिवसामध्ये याचं निवेदन करा ना. 8 दिवसामध्ये अधिवेशन संपण्याच्या पूर्वी याच्यावर निवेदन करा जे आहे ते. आणि एक माझी छोटी विनंती आहे की मी विनंती करते, मुद्दाम निर्देश असं म्हणत नाही त्याला, की 22 ठिकाणी आपण म्हणतोय ना की चाललेत फूड जॉईंट्स, तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्याच मार्फत, म्हणजे अगदी आम्ही परत आमदारांना सांगत नाही काम, ते हे 22 फूड जॉईंट्सचं दिवसातून 2 वेळेचं रेकॉर्डिंग केलेलं आम्हाला दाखवा पुढच्या आठवड्यामध्ये. कारण मी स्वतः पण नाशिकला जाऊन आले गेल्याच आठवड्यामध्ये, आणि समृद्धी महामार्गावर महिलांच्या स्वच्छतागृहाचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण फूड जॉईंटसुद्धा नाही आहेत, महिला स्वच्छतागृहही नाही आहेत. आता महिला स्वच्छतागृहाच्या आतले तर व्हिडिओ मी मागणं मला योग्य वाटत नाही आहे, पण ते काम झालं आहे की नाही मी परत जाणार आहे 1 तारखेला नाशिकला, तर त्यावेळेला मी पाहते स्वतःच. आणि याचे व्हिडिओ हे 22 फूड जॉईंट्स सकाळी आणि संध्याकाळी कसे चालू आहेत याचा एक व्हिडिओ आम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांना द्यायला सांगा. तुम्ही आम्हाला बोलवा की आमच्या दालनामध्ये या दाखवा, आणि याही संबंधित अधिकाऱ्यांना दालनामध्ये दाखवा. बाकी काही नाही. त्यांना सुपरविजनमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का असं मला प्रश्न वाटतो. कागदोपत्री उघडी आहेत पण प्रत्यक्षात तिथे फूड जॉईंट्सला काही उपलब्धता नाही आहे असं